आमच्या रस्त्यांना का खड्डे पडतात? बरं, ज्यांनी रस्ते बांधायचे आहेत ते आमचे नितीन गडकरी, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर. म्हणजे पेट्रोलमध्ये इथेनॉल घातलं पाहिजे आणि मग ती गाडी कशी चालेल? आणि अरे पेट्रोलियम मंत्री बोलेल ना त्याच्यावरती. पेट्रोलियम मंत्री ब्र काढत नाही त्याच्याबद्दल, इथेनॉल बद्दल आणि पेट्रोल बद्दल. ट्रान्सपोर्ट मिनिस्टर ते ह्याच्यावरती प्रवचन देत आहेत. काय बोलायचं? मग कोणाचं काम कोण करतंय, काय चाललंय देशामध्ये, काही थांगपत्ताच नाही. आणि सगळे निगरगट्ट झालेले आहेत. परवा दिवशी मी एका पत्रकाराला बोललो, म्हटलं चायला, म्हटलं असं झालेलं आहे, म्हटलं सरकारला परसाकडे साफ होते, आपणच कुंथत बसलोय. आपल्यालाच त्या सगळ्या गोष्टींचं वाईट वाटतं. हे काय चाललंय? झाडाच्या झाडं काढली जात आहेत, जंगलाच्या जंगलं उद्ध्वस्त होत आहेत. लोकांना राग येत नाही, लोक राग व्यक्त करत नाहीत. व्यक्त करायचं साधन मिळालंय मोबाईल फोन, त्याच्यावरती काहीतरी टाकलं, माझा राग व्यक्त झाला. तो राग मतदानामध्ये पण दिसत नाही. नेमकं हवंय काय आपल्याला? आपण नेमकं पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय घडवून ठेवणार आहोत, काय करून ठेवणार आहोत? मला कोणाची सत्ता आहे, कोणाची सत्ता नाही, मला ह्याच्याशी कर्तव्य नाही आहे. आज भारतीय जनता पक्षाची सरकार आहे, चांगलं काम करावं. वाईट केलं बोलणार आम्ही.